नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगारमावळी यांनी दिलेल्या माहितीनुसार जामखेड नगर परिषदेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्यावे अशी मागणी पांडुरंग माने यांच्यासह समाज बांधवांनी केली। जामखेड नगर परिषद मुख्याधिकारी प्रशासन तसेच जामखेड नगर परिषद नगराध्यक्ष अनुपस्थित यांना 20 मे 2026 रोजी पर्यंत नामकरण मंजुरी द्यावी असे अल्टिमेटम देण्यात आले आहे। अन्यथा 21 मे पासून ते 31 मे पर्यंत जामखेड तालुक्यातील सर्व समाज बांधव साखळी उपोषण बसणारे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती निमित्त नगर परिषद प्रशासन व भाजपा सत्ताधारी नगराध्यक्ष यांचा 31 मे रोजी जाहीर निषेध करून पुढील रणनीती ठरवण्यात येईल। तुर्तास लोकशाही पद्धतीनं नामकरणास विरोध करणाऱ्याचा थोडक्यात निषेध करण्यात येत आहे। आज जामखेड नगर परिषद जामखेड या ठिकाणी जामखेड तालुक्यातील सर्व समाज बांधव जामखेड नगर परिषद या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जामखेड नगर परिषद जामखेड अशी मागणी आम्ही 2 मार्च 2026 रोजी मुख्याधिकारी जामखेड नगर परिषद आळवी साहेब तसेच नगराध्यक्षा रंजन चिंतामणी यांना 2 तारखेला मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जामखेड नगर परिषद जामखेड असे नामकरण करण्यात यावा असे मी निवेदन रितसरपणे दिलं होतं। परंतु आज 2.5 महिने होऊन गेले। त्या निवेदनाचं मुख्याधिकारी प्रशासक व नगराध्यक्ष यांनी त्या संदर्भात कुठलीही दखल न घेता कोणताही त्या संदर्भात मला कुठलीही माहिती न देता आज 2.5 महिने होत आले। त्याच्या 15 दिवसात 31 मे 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती आहे। मी त्यांना वारंवार या 2.5 महिन्याच्या कार्यकाळात 5 ते 8 दिवसाच्या दरम्यानमध्ये नगराध्यक्ष मुख्याधिकारी तसेच महाराष्ट्र राज्याचे महामहिम सभापती यांना देखील मी व्हॉट्सअपवरती वेळोवेळी सांगत आलेलो आहे की मला 5 मे पर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नामकरणाचे मंजुरीचे लेटर देण्यात यावे। परंतु मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी दुर्लक्ष का केले आणि अहिल्यादेवी होळकर यांचं नगर परिषदेला नाव देण्याकरिता एवढी मोठी उपेक्षा का? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव तोंडी जामखेड ही नगर परिषद अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावचे आहे। जन्मगावात जर अहिल्यादेवी होळकरांच्या नावाला एवढी मोठी उपेक्षा आणि सत्ताधारी भाजपा नगराध्यक्ष व त्यांचे सहकारी हे दुर्लक्ष का करतात या आज तागात मला समजलं नाही। 2.5 महिन्यामध्ये मी सत्ताधारी भाजपा व नगर परिषद प्रशासन यांचं मी निषेध व्यक्त करत आहे आणि लोकशाही पद्धतीने मी त्यांना मागणी करत आहे की मला येत्या 20 मे पर्यंत तुम्हाला मी 7 ते 8 दिवसाचा अल्टिमेटम देत आहे। मला या 8 दिवसामध्ये 20 तारखेपर्यंत नामकरणाची मंजुरी नाही मिळाली तर मी 21 तारखेपासून नगर परिषदेसमोर साखळी उपोषण आमचा समाज बांधवांचा असेल। सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 31 मे पर्यंत जयंती दिवशी आणि काय भेट लावून आम्ही नगर परिषद प्रशासन तसेच भाजपा नगराध्यक्ष भाजपा सत्तेतील सर्व नगरसेवक नगराध्यक्षांचा आम्ही निषेध व्यक्त करू। त्यानंतर 31 मेच्यानंतर तोपर्यंत देखील याची दखल नाही घेतली तर पुढचा निर्णय आम्ही 31 मे रोजी यांचा जाहीर निषेध करून पुढच्या रणनीती आम्ही ठरवू काय करायचे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय असो। सभापती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज यांना मी 2 तारखेला
त्यांना ज्यावेळेस मुख्य अधिकारी नगराध्यक्षांना निवेदन दिल्यापासून त्यांना देखील 2 तारखेपासून वेळोवेळी त्यांच्या व्हॉट्सअपवरती मी त्यांना पाठवत आहे. ते पाहत आहेत, परंतु त्यांच्या इथल्या तागायत मला काय आलेलं नाही आहे, परंतु ते पाहत आहेत. मला एक गोष्ट समजत नाही आहे, नेमके हे नगराध्यक्ष मुख्य अधिकारी तर त्यांना सत्तेसाठी जर पंकज हे करायचं असेल तर आदला वेळी एका तासात होती, परंतु आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नामकरण संदर्भात एवढी उदासीनता का? सत्ताधारी भाजपाची आणि नगर प्रशासनाची हे सभापती यांचं ऐकत नाही. सभापतींना छेन्नवय हे प्रतिनिधींना आहे मात्र येत्या 7 दिवसात आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे. त्यानंतर मग 31 तारखेला उपोषण 60 उपोषण होणारच आहे. तालुका जामखेड महाराणी अहिल्याराणी त्या अनुषंगाने 30 तारखेला सर्वसाधारण सभा झाली. सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय सर्वसाधारण सभेमध्ये असा निर्णय या अनुषंगाने आपण मार्गदर्शन पाहून मार्गदर्शनाच्या पुढील जे कोणतं सभागृह तयार होईल किंवा इतर कोणत्या राज्यांनी त्या अनुषंगाने माहिती वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन आणि सभागृहाची नवीन तयार होईल. आमच्याकडे पिशवीकडे मला दाखवते तुमचं जे आहे तुम्हाला मिळेल. पुण्यश्लोक नाव हे महामंडळाला त्या त्या विभागाची मंजुरी घेतली असते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याच्यापेक्षा आपल्या नगर परिषद मोठी आहे ना. त्याला कसं नाही कसं लहान मोठा हा विषय नसतो इथं शासकीय कार्यालयाचा विषय आहे. त्या अनुषंगाने आपण त्यांना त्याच्यानंतर पंढरपूर नगर परिषदेने परमजित पुतळ्याचं लोकार्पण केलेले आहे. जागा उपलब्ध आहे. त्याच्यानंतर हे पैठण नगर परिषदेने जागा उपलब्ध आहे. हो आपल्याकडे जागा आहे ना, पण आपल्या पुतळ्याची मागणी नाहीये, आपलं फक्त नामकरणाची मागणी आहे. आपली मागणी ह्याच्यापेक्षा छोटी आहे. त्या अनुषंगाने त्या त्या विभागाची त्यांना मंजुरी आणि घेतली असते. हे येस सर्किट हाऊस अहिल्यानगर सभागृहाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव आहे. त्या त्या विभागाने त्यांना मंजुरी दिली असेल. आपण आपल्या विभागाची मंजुरीसाठी पाहतो. या संदर्भात रामशिंदे साहेबांना देखील टाकलेलं आहे. स्वतः रामशिंदे साहेब देखील हे सर्किट हाऊसला आहेत. त्यांच्या मागेच सभागृहाचं नाव हे कोणतं आहे? VIP सर्किट हाऊस अहिल्यानगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह. तुम्ही आतापर्यंत पत्रव्यवहार वगैरे केलाय का? नाही, आम्ही 30 तारखेच्या सभेमध्ये हा विषय ठेवला की या अनुषंगाने मागणी आलेली आहे, यांनी असा अर्ज दिलेला आहे, विषय पत्रिकेमध्ये विषय घेतला. त्या अनुषंगाने सर्व नगरसेवकांसोबत चर्चा झाली आणि त्यांनी असं सांगितलं या संदर्भात विभागाची मंजुरी घेतल्यानंतर आपण या अनुषंगाने कारवाई करू. तर काय आहे की तुम्ही जसं हॉस्पिटलचं नाव दाखवलं किंवा काय आमचं म्हणणं आहे तसं तुम्ही पत्रव्यवहार केलाय तुम्हाला केलं विभागाला वरिष्ठ कार्यालय पत्रव्यवहार करा असं त्यांनी कोणत्या कार्यालयात कलेक्टर ऑफिसला पत्रव्यवहार केलाय का? नाही, त्यासाठीच त्यांनी असं सांगितलं की वरिष्ठ इतर नगर परिषदांची उदाहरणं बघा आणि त्या अनुषंगाने वरिष्ठ आपण आम्हाला काय अपेक्षित इतर नगर परिषदांमध्ये देखील आम्ही विचारणा केली. आम्हाला अत्याच्या सुविधा घेतली. त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठ कार्यालयाला तुमचं जे पत्र आहे त्या पत्राच्या अनुषंगाने आमचं सर्व साधं म्हणणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव आहे जामखेड. हा तालुका, त्या तालुक्याची नगर परिषद, त्या नगर परिषदेला मी म्हणतो भले पुढे असं नसतो अहिल्यादेवीचे जन्मगाव होऊ शकत नाही का? मागणी कळली नाही असं नाही, परंतु त्या अनुषंगाने जे तुम्ही उदाहरण दाखवले त्या उदाहरणांच्या अनुषंगाने त्या त्या विभागाने त्यांना त्या संदर्भात मंजुरी दिली असेल. आपल्याला देखील मंजुरी घ्यावी लागेल. मला काय आमचं पत्र तयार करू ना वरिष्ठ म्हणणं आहे सर, कार्यालयाला 20 तारखेपर्यंत आपण सर वेळ द्या ह्या गोष्टीसाठी. 20 तारखेपर्यंत मंजुरी द्या. 31 मे पर्यंत हा विषय मागणी आहे. नगर परिषदेत जो निर्णय झाला त्या निर्णयाच्या अनुसार वरिष्ठ कार्यालयाला 31 तारखेपर्यंत 5 दिवस अगोदर मंजुरी द्या. मला काय अडचण असेल? दोन काय मिनिटं अडचण सांगा. दोन काय मिनिटं अडचण? दोन मिनिटं कोणाची काय मार्गदर्शन अडचण? दोन मिनिटं कोण बघ मला आपल्या इथे नगरसेवक येऊन करत असतील किंवा सगळे कोणाला असा विषय मी बोललोच नाही.
विषय मोहन घेतलाय मोहन तो खांदा सभेने फोडायचा विषय नाही. घेतलाय तर सभेने त्या संदर्भात बाकीच्या- विषय घेतलाय त्या अनुषंगाने बाकी निर्णय खांदा झालाय फोडायचा. त्या अनुषंगाने सभेमध्ये तो विषय चर्चेला घेतलाय तो विषय आपण विषय पत्रिकेवर घेतला सगळं झालेलं आहे. दोन मिनिटं. फक्त असं आहे की बाबा या अनुषंगाने तर विभागाची मंजुरी प्राप्त झाली तर पुढची कामं करा. आमचं म्हणणं आहे की आम्हाला येत्या 20 तुमची तारखेला मागणी ऐकत असते त्या अनुषंगाने पाठवलं अरे मोहन बोलत असताना 2 मिनिटमध्ये बोलावं नाही. आम्हाला येत्या 20 तुमची तारखेपर्यंत मागणी 8 असणार. दिवसात सर ऐका माझं पूर्ण ऐकून घ्या नंतर बोला. आम्हाला 20 तारखेपर्यंत कसल्या परिस्थितीत मंजुरी द्या. एक तुम्ही ह्या गोष्टीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंतीचं औचित्य साधत हे तुम्ही खूप छान काम आहे तुमच्या हातून हवं. तुमचं मी भव्य दिव्य 31 तारखेला तसा अजिबात सरकार नाही. समन्वय करेल. तसा तुम्ही अजिबात नाही. समान धोरणात्मक मार्ग निर्णय माझा एकटाच निर्णय नसतो हा धोरणात्मक निर्णय. नगराध्यक्षाचं करेल हा, तुमच्या बॉडीचं करेल. तुम्ही त्या अनुषंगाने जो काय मुद्दा आहे तो लोकप्रतिनिधींसमोर तुम्ही मांडावा जसं तुम्ही परंतु अशी तुम्ही वेळ माझ्याशी येऊ नये. चर्चा केली त्यांच्याशी बोलतोय. जसं अशी तुम्ही वेळ माझ्याशी येऊ चर्चा नये. केली ना तसं तुम्ही लोकप्रतिनिधींची पण केली आहे तुम्ही निवेदन देखील दिलेलं आहे मी दिलं नाही असं अजिबात म्हणत नाही आहे फक्त हा धोरणात्मक निर्णय आहे त्यामध्ये विभागाची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर पुढची कामं करायला काय नाही. अशी वेळ देऊ नका 21 तारखेनंतर काळी फेक म्हणून आंघोळ उपोषणाला पुढे बसावी. तशी वेळ तरी आम्ही आमच्या साईडने तरी येऊ देणार नाही आम्ही पत्रव्यवहार उचित त्या ठिकाणी तुमचे करू. आम्ही आभार मानू त्याबद्दल. तर 20 तारखेपर्यंत तुम्ही आम्हाला मंजुरीचं लेटर दिलं तर. उचित त्या ठिकाणी पत्र आणि हा विषय खूप तुमच्यासाठी मोठा नाहीये. एक तासात जर जे दिलं असतील तर हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसाठी 2.5 महिन्यात काय होऊ शकत नाही म्हणजे मोठी शोकांतिका आहे ही खंत आहे ही उदासीनता कशासाठी. नाही नाही धोरणात्मक निर्णय आहे त्या अनुषंगाने पाठपुरावा पुढची कारवाई करू. जर नगर परिषदेला क्षणाक्षणावर जर यंत्रणा हलत असेल तर अहिल्यादेवी होळकरांसाठी का हलू शकत नाही. चालेल, मी हा मुद्दा आम्हाला follow कुठल्या करतो. गोष्टी बोलायचं नाहीये पण 2.5 महिने होऊन गेले त्याच्या कुठलीही दखल नाहीये. 20 तारखेपर्यंत द्या नसता आम्हाला समोर उपोषणाला बसायचे. मी हा 20 मुद्दा जो तारखेला आहे ना तो आणि आमच्या 31 सर्व तारखेला आम्ही त्या गोष्टीचा त्यावेळेस फॉर्म आम्ही नंतर 8 दिवसात काय करायचं. पदाधिकाऱ्यांशी पण बोलतो तुम्हाला विभागाला मार्गदर्शन अहिल्यादेवीचे भक्त म्हणून आमची सर्वांची हात जोडून विनंती ह्याच्यामध्ये जास्त अहिल्यादेवीच्या नामकरणाला जास्त काय विषय करावा लागेल असं काही विषय होऊन देऊ नका. चल. तुमच्यावर असं कोणाचं प्रेशर आहे का की हे द्या? मी बोललो हे वाक्य नाही नाही मग का तुम्ही नाही, हे नुसतं करताय नाही, हे करताय तुम्ही करताय मी बोललो हे वाक्य तो बाकीचा विषय मला होता. प्रश्न- मला हा प्रश्न अडीच महिन्यावर काय कारवाई केली सांगितलं साहेब मी तुम्हाला काय सांगितलं माझ्या धोरणात्मक मी एकटा हा डिसिजन घेऊ शकत नाही मुद्दा 1 मुद्दा 2 हा धोरणात्मक निर्णय आहे मुद्दा 3 हा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नगर परिषद सर्वसाधारण सभेसाठी आहे मुद्दा 4 मी सर्वसाधारण सभेमध्ये विषय पत्रिकेवर टाकला मुद्दा 5 त्यांनी असं सांगितलं किंवा विभागाची मंजुरी आल्यानंतर पुढील कारवाई करू मग याच्यात कसला दबाव सिंपल आहे हे वाक्य माझ्याकडून तरी नाही डॉक्टर साहेब दोन हे तुम्ही विचारलं तुम्ही विचारलं बरोबर. सर ओके ठीक अडचण नाही तुम्हाला दबाव नाही कोणाचं काही नाही फक्त नामकरण संदर्भात अशा काही गोष्टी घडवून त्या घडून घेऊ नका अशी तुम्हाला विनंती. तसं काय असतं तर मी फ्रँकली तुम्हाला सांगितलं असतं मला काय सांगायला काय नसेल ओके काय अडचण नाही आणि आता नगराध्यक्ष काही अवेलेबल नाही तिथं तुम्ही एकदा बोलून घ्या मॅडमशी बोला मॅडम नाही आता मी 2 दिवस सोशल मीडिया टाकतोय त्यांना एक स्वतः नगराध्यक्षांची मिस्टर आम्ही चिंतामणी यांना तिथे टाकलंय त्यांना फोनवर बोललोय. त्यांच्या संदर्भात मी भाष्य करणं योग्य नाही नगराध्यक्ष एकदा अवेलेबल नाही राहिलं या त्यांचा संदर्भात प्रमुख, मान्य साहेब दोन लाईव्ह चालू आहे म्हणूनच मी म्हणतो या संदर्भात गैरसमज होऊ नये या संदर्भात माझ्या समोर बोलणं उचित नाही आणि मी त्याच्या संदर्भात भाष्य करणं हे देखील उचित नाही ओके काय अडचण येते लक्षात त्यामुळे हा मुद्दा आपण याच्यामध्ये न चर्चा करणं योग्य आहे नाही. ठीक आहे कारण काय विषयांतर होतो विनाकारण आमचं पोलीस त्यांनी माझ्या हाताला हात लावा. मला दिलंय बुवा. नगर परिषद त्या नगर मागणी नसते मागणी मला कळली मागणी कळली नाही असं नाही मी म्हणतो भले कुठं असू मागणी नको. कळली हे असं नाही. अहिल्यादेवीची जन्मगाव होऊ शकत नाही का मागणी कळली नाही असं नाही परंतु त्या अनुषंगाने जे तुम्ही उदाहरणं दाखवले त्या उदाहरणांच्या अनुषंगाने त्या विभागाने त्यांना त्या संदर्भात मंजुरी दिली असेल आपल्याला देखील मंजुरी घ्यावी लागेल मला काय हवं? तुम्ही ती पत्र दिलं का? आमचं फक्त म्हणणं आहे, सर, आता हे आपल्याला 20 दिवसात होऊ शकतं का? मागणी मागू 20 फॉलो घेतो तारखेपर्यंत आपण सर वेळ द्या ह्या गोष्टीसाठी फॉलो घेतो मी पत्रव्यवहार करतो आणि मागणी करतो 20 तारखेपर्यंत मंजुरी द्या 31 मी काय मेपर्यंत हा करतो विषय तुमची ही जी चालू मागणी आहे नगर परिषदेचा जो निर्णय झाला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने वरिष्ठ करायला 31 तारखेपर्यंत ते तो कोण आहे? असा विषय मी बोललोच नाही सभेने विषय घेतलाय तो खांदा सभेने फोडायचा विषय नाही. घेतलाय तर सभेने त्या संदर्भात विषय घेतलाय त्या अनुषंगाने निर्णय झालाय त्या अनुषंगाने सभेमध्ये तो विषय चर्चेला घेतलाय तो विषय आपण विषय पत्रिकेवर घेतलाय सर्व झालेलं आहे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. मी महामहिम सभापती आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज यांना मी 2 तारखेला यांना ज्यावेळेस मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन दिल्यापासून त्यांना देखील 2 तारखेपासून वेळोवेळी त्यांच्या व्हॉट्सअपवरती मी त्यांना पाठवत आहे. ते पाहत आहेत, परंतु त्यांचा रिप्लाय तागायत मला काही आलेला नाही आहे, परंतु ते पाहत आहेत. मला एक गोष्ट समजत नाही आहे, नेमके हे नगराध्यक्ष मुख्याधिकारी जर ह्यांना सत्तेसाठी जर कोणतं जे काढायचं असेल तर आटला बेटी एका तासात होती, परंतु आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नामकरणासंदर्भात एवढी उदासीनता का? सत्ताधारी भाजपाची आणि नगर परिषद प्रशासनाची. मग हे सभापती यांचं ऐकत नाहीत किंवा सभापतींना छे नको आहे, हे प्रश्नचिन्ह आहे मोठा. आता येत्या 7 दिवसात आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे. त्यानंतर मग 21 तारखेला उपोषण, साखळी उपोषण आमचं होणारच आहे. होळकर यांचे फोटो पण घे. जयंती बरोबर सुरू आहे आणि मासाहेब अहिल्यादेवींचं कार्य म्हणाल तर असे तो हिमाचल पर्यंत लोककल्याणकारी कामं त्यांनी केलेली आहेत. जवळपास 12,500पेक्षा जास्त मंदिरं, धर्मशाळा, घाट, बारवा बांधलेले आहेत आणि या लोककल्याणकारी अहिल्यामातेंच्या कार्याचा गौरव करण्याची संधी या जामखेड प्रशासनाला आहे. तर त्यांनी जामखेड नगर परिषदेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा ही आमच्या सर्व अहिल्या भक्तांची मागणी आहे. होळकर यांचं कार्य पूर्ण देशामध्ये परिचित आहे. पूर्ण देशामध्ये त्यांच्या कार्याचा गावगावा आहे आणि इतिहास आहे. अनेक मंदिरं त्यांनी उभारलेली आहेत, अनेक घाट बांधलेले आहेत, अनेक लोकोपयोगी कार्य पुण्यश्लोक अहिल्याराणी होळकर यांनी केलेलं आहे. आणि पतीच्या निधनानंतर, सासऱ्यांच्या मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर 29 वर्ष राज्यकारभार केला, तो पारदर्शी केला आणि तो सांभाळला. सरकारी तिजोरीतून एकही रुपया न खर्च करणारी पुण्यश्लोक अहिल्याराणी होळकर ही एकमेव राणी होती. म्हणून आम्हा जामखेडकरांची सर्वांची मागणी आहे की जामखेडमध्ये जी नव्यानं नगर परिषद इमारत झालेली आहे, लक्ष्मीबाई चौक जामखेड या ठिकाणी, संविधान चौक जामखेड या ठिकाणी, त्या नवीन इमारतीला पुण्यश्लोक अहिल्याराणी होळकर शासकीय नगर परिषद जामखेड असं नाव देण्यात यावं ही आमची प्रमुख मूळ मागणी आहे. आणि ते नाव देऊन पुण्यश्लोक अहिल्याराणी होळकर यांच्या कार्याला, यांच्या समतेला, यांच्या विचाराला न्याय देण्याचं काम जामखेड नगरपालिकेने करावं हीच विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही वारंवार निवेदनं दिली, आम्ही वारंवार नगरपालिकेला कळवलेलं आहे, तरी आज तागायत त्यांचं काहीही आम्हाला उत्तर मिळालेलं नाही किंवा त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. येत्या 31 मेला 301वी जयंती अहिल्याराणी होळकरांची या ठिकाणी साजरी होत आहे. सुवर्णयुग आहे आणि अहिल्याराणीचं कार्य सर्वसामान्यापर्यंत, गोरगरिबापर्यंत आणि उमद्या तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी या शासकीय इमारतीला पुण्यश्लोक अहिल्याराणी होळकर हे नाव देण्यात यावं असं मी या ठिकाणी व्यक्त होतो. होळकर यांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील विनम्र अभिवादन करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र अभिवादन करत आहे. शाहू फुले आंबेडकर यांना देखील मी विनम्र अभिवादन करत आहे. आज जामखेड नगर परिषद जामखेड या ठिकाणी जामखेड तालुक्यातील सर्व समाज बांधव जामखेड नगर परिषद या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जामखेड नगर परिषद जामखेड अशी मागणी आम्ही 2 मार्च 2026 रोजी मुख्याधिकारी जामखेड नगर परिषद साळवी साहेब तसेच नगराध्यक्षा रंजन चिंतामणी यांना 2 तारखेला मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जामखेड नगर परिषद जामखेड असे नामकरण करण्यात यावा या असे मी निवेदन रितसरपणे दिलं होतं. परंतु आज 2.5 महिने होऊन गेले. त्या निवेदनाचं मुख्याधिकारी, प्रशासक व नगराध्यक्ष यांनी त्या संदर्भात कुठलीही दखल न घेता
कोणताही त्या संदर्भात मला कसलीही माहिती न देता आज 2.5 महिने होत आलेत. येत्या 15 दिवसात 31 मे 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 321 जयंती आहे. मी त्यांना वारंवार या 2.5 महिन्याच्या कार्यकाळात 5 ते 8 दिवसाच्या दरम्यानमध्ये नगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच महाराष्ट्र राज्याचे महामहिम सभापती यांना देखील मी व्हॉट्सअपवरती वेळोवेळी सांगत आलेलो आहे की मला 5 मे पर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नामकरणाचे मंजुरीचे लेटर देण्यात यावे. परंतु मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी दुर्लक्ष का केलं आहे आणि अहिल्यादेवी होळकर यांचं नगर परिषदेला नाव देण्याकरिता एवढी मोठी उपेक्षा का? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव जोंडी जामखेड ही नगर परिषद अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावची आहे आणि त्या जन्मगावात जर अहिल्यादेवी होळकरांच्या नावाला एवढी मोठी उपेक्षा आणि सत्ताधारी भाजपा नगराध्यक्ष व त्यांचे सहकारी हे दुर्लक्ष का करतात या आज तागायत मला समजलं नाही. 2.5 महिन्यामध्ये मी सत्ताधारी भाजपा व नगर परिषद प्रशासन यांचं मी निषेध व्यक्त करत आहे आणि लोकशाही पद्धतीने मी त्यांना मागणी करत आहे की मला येत्या 20 मेपर्यंत तुम्हाला मी 7 ते 8 दिवसाचा अल्टिमेटम देत आहे. मला येत्या 8 दिवसामध्ये 20 तारखेपर्यंत नामकरणाची मंजुरी नाहीच मिळालीच तर मी 31 तारखेपासून नगर परिषदेसमोर सकाळी उपोषण आमचं समाज बांधवाचं असेल सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 31 मेपर्यंत जयंती दिवशी आणि काळी फित लावून आम्ही नगर परिषद प्रशासन तसेच भाजपा नगराध्यक्ष व भाजपा सत्तेतील सर्व नगरसेवक नगराध्यक्षांचा आम्ही निषेध व्यक्त करू. आणि त्यानंतर 31 मेच्या नंतर तोपर्यंत देखील यांची दखल नाही घेतली तर पुढचा निर्णय आम्ही 31 मे रोजी यांचा जाहीर निषेध करून पुढच्या रणनीती आम्ही ठरवू काय करायचं ते. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.